आहे महाराष्ट्रातलं एक स्वर्गीय ठिकाण. आस्था, शांती आणि प्रेमभावाचं प्रतीक इथल्या कणाकणात दिसून येतं. हे आहे श्री क्षेत्र गोंदवले. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातल्या गोंदवले गावाची ओळख एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कार्याची ग्वाही देणारं प्रमुख ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र गोंदवले. श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्रात अवघं जग सामावलंय. हा त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणजेच 13 अक्षरांचा मंत्र जपत रामोपासना केली जाते. आजही हजारो भाविक नामस्मरण करताना दिसून येतात. जगाला नामस्मरणाचं महत्त्व पटवून देण्याचं मोठं काम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी पार पाडले. 19 फेब्रुवारी 1845 ला गोंदवले गावात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. गणपती रावजी घुगरदरे हे महाराजांचं मूळ नाव. मात्र ते स्वतःला दीनदास असं म्हणवून घेत. येहेळे गावचे तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई हे गोंदवलेकर महाराजांचे गुरु. त्यांनीच महाराजांना ब्रह्मचैतन्य हे सांप्रदायिक नाव दिलं. लहानपणापासूनच महाराजांनी श्रीराम पारायण केली आणि त्यामुळंच गुरुच्या शोधार्थ वयाच्या 12व्या वर्षी ब्रह्मचैतन्य महाराजांनी घर सोडलं. त्यांनी रामदासी आणि वारकरी अशा दोन्ही पंथांची दीक्षा घेतली. देशभ्रमण करताना अनेक ठिकाणी गोंदवलेकर महाराजांनी दत्त, राम व शनीची मंदिरं बांधली आणि शेवटी महाराज गोंदवल्यात परत आले. गोंदवलेकर महाराजांच्या काळात 1876 ते 1896 दरम्यान दुष्काळ पडला होता. त्यावेळी दानशूर गोंदवलेकर महाराजांनी गोंदवल्यासह आसपासच्या गावांना आपली धान्याची कोठारं खुली करून दिली होती. या मंदिरातल्या काकड आरत्यांमुळं हे मंदिर महाराष्ट्रातील इतर मंदिरांपेक्षा वेगळं ठरतं. श्री महाराज, श्रीराम, गोपालकृष्ण, तुळस, आईसाहेब, ब्रह्मानंद अशा विविध काकड आरत्या इथं रोज नित्य नियमानं पार पडतात. विशेष म्हणजे इथं रोज गोमातेची काकड आरती पार पडते. ही आरती पार पडल्यावरच काकड आरत्यांची समाप्ती होते. मंदिर परिसरातच महाराजांचं शेजघर आहे. इथं महाराजांची विविध वस्त्र, भांडी व इतर दैनंदिन वापराच्या वस्तू आजही जपून ठेवल्या आहेत. या वस्तूंवर भाविकांची नजर पडली की महाराजांच्या सहवासाची अनुभूतीच जणू भक्तांना होते. 22 डिसेंबर 1913 ला ब्रह्मचैतन्य महाराजांनी देहत्याग केला. आता जो समाधीचा परिसर दिसतो तिथं पूर्वी श्रींची गोशाळा आणि गायींची देखभाल करणाऱ्या गायमास्तर अभ्यंकरांची झोपडी होती. एकदा ब्रह्मचैतन्यांनी गायींच्या पाठीवर हात ठेवून मला इथंच बसावं वाटतं असं म्हटलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांनी देह सोडल्यानं याच ठिकाणी तळघरात त्यांची समाधी बांधण्यात आली. आयुष्यात ध्यान, नामस्मरण करून भगवंताशी तादात्म्य पावता येतं. त्यासाठी भक्ती मार्गावर चालावं लागतं. ईश्वराशी एकरूप होण्याचा एक मार्ग श्री क्षेत्र गोंदवले इथून सुरू होतो. त्यामुळं आयुष्यात एकदा तरी ही वाट चोखंदळायला हवीच हवी.